तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा। तर रामकृष्ण हरी माऊली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या तुकाराम गाथेच्या एका नवीन व्हिडिओ। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये क्षत्रिय वर्णाची किंवा क्षत्रिय धर्माची तुम्हाला माहिती सांगितली, एका अभंगाद्वारे त्याचं वर्णन सांगितलं, तसंच या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक अभंग घेणार आहोत, त्याच्यात एका कोणत्या तरी वर्णाचं एक वर्णन केलंय। आता हा वर्ण म्हणजे काय हे नेमकं समजून घ्या। तर हा अभंग असा: भक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्यासी रांड प्रसवली, वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळयाती, ऐसा हा निवाडा झाला से पुराणी, नवे माझी वाणी पदरची, तुका म्हणे आगी लागो थोरपण, दृष्टी त्या दुर्जनान पडो माझी। आता पहिले दोन शब्द ऐकून तुम्हाला असं वाटलं असेल की तुकाराम महाराज ब्राह्मणांबद्दल द्वेष पसरवतात की काय। तर मी सगळ्यात आधी तुमचा हा गैरसमज दूर करतो की संत तुकाराम हे ब्राह्मण द्वेष्टे नव्हते, आणि ते ब्राह्मण द्वेष्टे आहेत हे सांगणारा मी कोणी ब्रिगेडी नव्हे। त्यामुळे सगळ्यात आधी हा गैरसमज दूर करा। आता ह्या श्लोकामध्ये तुम्हाला विचारात पडला असेल की ह्या श्लोकामध्ये मग तुकाराम महाराज असं ब्राह्मणांबद्दल का म्हणताय। तर एक लक्षात घ्या, ब्राह्मण ह्या वर्णाबद्दल तुकाराम महाराज म्हणतायत। तर मी पुन्हा एकदा श्लोक वाचतो: अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्यासी रांड प्रसवली। तर ह्या पहिल्या ओळीचा अर्थ असा की अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, म्हणजे जो व्यक्ती हरीची भक्ती करत नाही त्याचं जो तोंड जळो किंवा त्याचं तोंड बंद पडो। आणि अशी वेळ येऊ नये की कोणती आई अशा पुत्राला जन्म देईल, त्या आईची चुकी झाली म्हणजे काय त्यासी रांड प्रसवली, म्हणजे या ओळीचा अर्थ असा, ज्या आईने या अशा बालकाला किंवा अशा अर्भकाला जन्म दिला त्या आईची घोर चुकी झाली, घोर पाप तिच्या हातून घडले। पुढची ओळ अशी: वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळयाती। म्हणजे एखादी आई असेल किंवा एखादा चांभार या जातीची आई असेल आणि त्या आईने अशा मुलाला जन्म दिलाय, तो मुलगा भविष्यात किंवा पुढे जाऊन देवाची वैष्णवाची भक्ती करतोय, म्हणजे श्रीकृष्णाची श्री विठ्ठलाची भक्ती करतोय, त्याची दोन्ही कुळ पावन झालीत। शुद्ध उभयता कुळयाती म्हणजे याची दोन्ही कुळ पावन झालेत। आता तुम्हाला परत प्रश्न पडलाय की तुकाराम महाराज चांभाराची आई आणि ब्राह्मणाची आई याच्यात तुलना करतायत की काय। तर असं बिलकुल नाही। याचं वर्णन किंवा याचं संक्षिप्त वर्णन मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात देईलच। ऐसा हा निवाडा झाला से पुराणी, नवे माझी वाणी पदरेचे। तुकाराम महाराज पुढील ओळीमध्ये सांगतायत की हा जो निवाडा आहे हा आधीच कोणत्या तरी पुराणात झालाय। आता याचा मी पुरावा तुम्हाला पुढे देतोय। तुका म्हणे आगे लागो थोरपण, दृष्टी त्या दुर्जनान पडो माझी। तुकाराम महाराज पुढील ओळी म्हणतायत की हरीची भक्ती स्वार्थासाठी करणाऱ्यांना माझ्या डोळ्यासमोर थारा नाहीत, मला थारा द्यायचा नाही, मला त्यांचं दर्शन सुद्धा घ्यायचं नाही, हे असं जे थोरपण आहे त्याला आग लागो, या थोरपणाची काहीच किंमत नाही। आणि ही अशी लोक माझ्यासमोर येऊ नयेत आणि मी स्वतः त्यांच्यापासून दूर राहावं अशीच माझी इच्छा आहे। आता जसं तुकाराम महाराज म्हणतात, ऐसा हा निवाडा झाला से पुराणी, नवे माझी वाणी पदरीची। आता झाला से पुराणी म्हणजे कोणत्या तरी पुराणात हा जो निवाडा आहे सगळा, म्हणजे जो हरीची भक्ती करत नाही त्याचं काय व्हावं किंवा जो हरीची भक्ती करतो त्याचं काय व्हावं, याचा पुरावा आधीच कोणत्या तरी पुराणात दिलाय। आणि ते पुराण म्हणजे श्रीमद भगवद्गीता, जी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रामध्ये सांगितली। ह्या भगवद्गीतेमधला एक श्लोक आहे, कदाचित तुम्ही ऐकलाय असेल। तो श्लोक असा की चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, तस्य कर्तारमपि मा विद्य कर्तारम व्ययम। ह्या श्लोकाचा अर्थ असा की 4 गुणांद्वारे 4 वर्ण तयार झाले। ते 4 वर्ण कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। आता हे जे वर्ण आहेत त्यांची धर्म आणि त्यांचे कर्म हे ठरलेले आहेत।
माणूस ज्या त्या कर्मानुसार त्या वर्णामध्ये गणला जाईल. सगळ्यात पहिला वर्ण म्हणजे ब्राह्मण, त्याच्यानंतर क्षत्रिय, तिसरा वैश्य, चौथा शूद्र. आता ब्राह्मण वर्ण म्हणजे काय? ज्या व्यक्तीला सर्व वेदांचे पठण आहे, ज्या व्यक्तीला सर्व वेदांचं ज्ञान आहे, सर्व शास्त्राचं ज्ञान आहे, तो स्वतःला ब्राह्मण म्हणून म्हणू शकतो. जो व्यक्ती धर्माचं रक्षण करतो, जो व्यक्ती ब्राह्मणांचं रक्षण करतो, तो म्हणजे क्षत्रिय. तर वैश्य म्हणजे काय? जो व्यक्ती कामधंदा करतो किंवा व्यवसाय करतो त्याला वैश्य म्हणतात. आणि शूद्र म्हणजे काय? या सर्व लोकांची जो सेवा करतो त्याला शूद्र म्हणतात. काही लोक शूद्रांमध्ये तेव्हा सुद्धा गणली जातात तेव्हा जेव्हा ते हरीची भक्ती करत नाहीत. तसंच तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये एका वर्णाचं वर्णन करताना असं सांगितलं, त्यांनी कोणता ब्राह्मण द्वेष पसरवला नाही. जे लोक स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतात पण हरीची भक्ती करत नाहीत ते मुळात ब्राह्मण नाहीत. पण जे लोक हरीची भक्ती करतात, भले त्यांचा आदिवर्ण शूद्र का असेना, समजा एक शूद्र हरीची भक्ती करतोय, त्याला हरीची भक्ती करून सर्व शास्त्राचं किंवा वेदांचं ज्ञान झालंय, तो स्वतःला इथून पुढे शूद्र म्हणून त्यांनी घ्यायचं नाही, तो इथून पुढे ब्राह्मण म्हणून स्वतःला घेऊ शकतो. असा या पूर्ण आशयाचा हा अभंग आहे. तर असे अनेक लोक आहेत जे अनेक अफवा पसरवतात की तुकाराम महाराज यांना मुस्लिमांबद्दल सुद्धा कळवळा होता, त्यांना जे ब्राह्मण होते त्यांच्याबद्दल द्वेष होता, त्यांच्या बरोबर काही लोक निष्ठुरपणे वागली त्यामुळे ते ब्राह्मण द्वेष करायचे. ह्या ज्या काही अफवा आहेत त्या अफवा निवारण करण्याचं काम सुद्धा आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर काही वेळा अनेक व्हायरल होत असतात मेसेज, त्याच्यातून लगेच निर्णय घेऊ नका की तुकाराम महाराज हे ब्राह्मण दृष्टी होते. स्वतः आधी स्वतःच्या सत्सक विवेकबुद्धीने विचार करा, त्याचा पुरावा शोधण्याचं काम करा आणि त्यानंतरच तुमचा जो काही निर्णय, तुमचं जे काही मत आहे ते ठरवा. तर हा व्हिडिओ इथेच संपतोय. पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत राम कृष्ण हरी.